सद्गुरु संत सम्राट शांतीब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरु एकनाथ महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं चालत असलेला अखंड हरिनाम संकीर्तन श्रीमद भागवत कथा तथा कीर्तन महोत्सव ज्ञान यज्ञ आपल्या वाघापूर गावामध्ये गेल्या 7 दिवसापासून आपण सगळे लोक या ठिकाणी कीर्तन कथा श्रवण करत आले आहात। वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सप्ताह 1 दिवसाचा असला तरी, सप्ताह 2 दिवसाचा असला तरी, सप्ताह 5 दिवसाचा असला तरी, सप्ताह 7 दिवसाचा असला तरी 8व्या दिवसानं काल्याच्या कीर्तनानं त्याची सांगता झालीच पाहिजे। इको कमी करा, एकदम झिरो ठेवा, थोडा आवाज द्या फक्त। गेल्या 7 दिवसापासून आपण सगळे लोक या ठिकाणी सुज्ञ आहात। ज्या अर्थी आपल्या गावामध्ये सद्गुरु एकनाथ महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। गावकरी मंडळीने अतिशय सुंदर असं आयोजन केलेलं आहे। मला तर असं वाटते मी एकटाच आहे, पण मी तुमच्याकडून एकदा जोरदार या आयोजनाकरता टाळ्या वाजवून घेतो, वाजवा। अतिशय सुंदर असं आयोजन वाघापूर ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेलं आहे। नावाचा नामोल्लेख मी काही कोणाचा करणार नाही। आयोजन फार सुंदर आहे आणि आमच्या परमहंस रामकृष्ण मौनी बाबा संस्थेचे माजी विद्यार्थी, आमचे विद्यार्थी, आपल्या सर्वांचे लाडके असणारे आपल्या गावातील पाहुणे आमचे विनोद महाराज गालट यांच्या नियोजनात हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय। सज्जनानो, देवाचं कार्य हे देवाचं कार्य असतं। देवाचं कार्य कधी छोटं नसतं। कार्य कितीही मोठं असू द्या, पण त्या कार्याला जर तुमचा हातभार लागत नसेल तर मला असं वाटते ते कार्य तितकंच छोटं आहे। एखादा धर्ममंडप उभा करायचा असेल तुम्हाला, तर मला असं वाटते 3 माणसांकडून तो मंडप उभा राहणार नाही। तुम्हाला जर 4 खांबाचा मंडप उभा करावा असं वाटत असेल तर मला असं वाटते 4 लोकांनी गरज आहे। 4 माणसं जर या खांबाला आधार देत असतील तर तिथं वेळही लागत नाही आणि दिसायला सुद्धा फार सुंदर दिसतं, आहे का नाही? म्हणून अतिशय सुंदर नियोजन विनोद महाराजांनी केले। त्यांच्या अत्यंत प्रेमापोटी आग्रापोटी या ठिकाणी येण्याचं सौभाग्य मिळालं। त्यांनी सांगितले, म्हणे गुरुजी तुमची एखादी रात्री कीर्तनाची सेवा द्या, पण आता तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आमचे काही दिवस खाली नसतात, पळावं लागतं। कीर्तनकाराचे दिवसेंदिवस उन्नती प्रगती होत राहते। याच्या पाठीमागं जर पाठबळ आणि आशीर्वाद कोणाचे असतील तर या समाज मायबापाचे असतात। म्हणून मी म्हटलं गळ्या मला संध्याकाळी कीर्तन देता येणार नाही, पण माझी 31 तारीख सकाळी खाली आहे आणि संध्याकाळी मी शिवनी पिशेला आहे, शेंदूरजन उद्याही आहे, परवाही आहे, 5 तारखेला कर्नाटकमध्ये आहे। हे सेवा चालूच राहणार आहे, पण जो खाली आहे तो आपण दिला पाहिजे आणि कीर्तनकाराने सुद्धा जास्त भाव खाऊ नये। सगळाच परमार्थ हा पैशासाठी नसतो। विठाला 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 सगळ्याच परमार्थ हा पैशासाठी नसतो। कुठं कुठं 21,000 हँडल केलं पाहिजे, कुठं कुठं 21 सुद्धा भागून घेतलं पाहिजे। कारण वैष्णवांच्या प्रेमापोटी पैशाची तुलना जर आपण करत असाल तर मला असं वाटते पैशाची किंमत ही शून्य ठरत असते। प्रेमाची मोजना ही पैशाने केल्या जात नाही। श्याम महाराज, एका तराजूमध्ये असं प्रेम टाका, असं असं मस्त प्रेम टाका आणि दुसऱ्या तराजू तुमचं प्रेम टाका। परमार्थाचं प्रेम आणि वासनिक पैशाचं प्रेम, मला असं वाटते की परमार्थिक क्षेत्रात मिळालेलं जे प्रेम आहे या प्रेमाचं तराजू कधीही खाली राहील, कारण ही ताकद ही ईश्वरीय शक्ती असते। पैसा तुम्ही किती कमवला म्हणजे तुम्हाला समाधान मिळते हो? 1 कोटी रुपये आहेत तुमच्याकडे तरी सुद्धा लाख रुपये कमवण्याची आशा आहेच की? 10 एकर जमीन आहे तरी असं वाटते शेजारचं सुद्धा आपल्या नावावर तुमच्या विहिरीला बऱ्यापैकी पाणी लागलं तरी सुद्धा आशा असते की शेजारच्याचा सुद्धा नाळ आपल्या विहिरीत घुसला, आहे का नाही? तुम्हाला दरवर्षी 20 पोते गहू होतात तरी सुद्धा अपेक्षा असते 25 वर्ष झाला असतात, 25 पोते झाला असतात बरं झालं असतं। ही आशा प्रपंचातली आहे आणि परमार्थातली आशा अशी आहे माझ्या राजानो, एक वेळा परमार्थात प्रेमाचा वर्षाव केला ना तुम्ही, आयुष्यभर तुम्हाला त्याची एनर्जी टिकून राहत असते। बघा ना तुम्ही, ही एनर्जी आहे। मला माहीत पडलं की या वर्षीचं हे 6वं वर्ष आहे, पण एवढा मोठा सप्ताह आपण या ठिकाणी करता, एवढा मोठा सप्ताह करण्याचं हे पहिलंच वर्ष आहे आणि अतिशय ताकदीनं तुम्ही लोक या ठिकाणी करता। मी सद्गुरू एकनाथ महाराजांच्या पावन पवित्र दरबारामध्ये मौनी बाबाच्या कृपा आशीर्वादानं, पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या आणि भगवान गोपाळ श्रीकृष्णाच्या आशीर्वादानं नारदाच्या गादीवर सांगतो, आज तुम्ही एवढंसं रोप या ठिकाणी लावलं ना, नक्की एक दिवस याचा वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही।
100% याचा वटवृक्ष होईल. कारण परमार्थाचा वटवृक्ष होण्याकरता हातभाराची फार गरज असते. आणि एवढं या ठिकाणी आल्यानंतर माहीत पडलं, ज्यावेळेस आम्ही भाऊच्या घरी अल्पपोहारा करता थांबलो त्यावेळेस सांगितले महाराज वेळेवर नियोजन झालं. आणि वेळेवर नियोजन रात्री 10 वाजता कीर्तनकाराच्या तारखा घेतल्या. आणि ज्या दिवशी पहिला दिवस आहे त्या दिवशी पत्रिका तयार झाल्या. महाराज ही कशाची ताकद आहे, कशाची ताकद आहे. 1 महिना झाला मी कर्नाटकमध्ये तारीख दिली होती. ऐका किती दिवस, 1 महिना झाला कर्नाटकमध्ये तारीख दिली होती. आमच्या स्नेहमंडळीनं आम्हाला फोन केला साठे महाराज. ते म्हटले श्याम महाराज तुम्हाला कर्नाटकमध्ये कीर्तनासाठी जावं लागतंय. म्हटलं जातो बाबा, पण ती तारीख खरी आहे का खोटी आहे. कारण आपण महाराष्ट्रात बहुतांश बहुसंख्येने फिरतो. तेलंगणामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा आपण गेलो, कारण त्याही भागामध्ये आपली मराठी लोक जास्त आहेत, म्हणजे मराठी बोलणारी. पण कर्नाटकामध्ये गेल्यानंतर आपण विचारा बुलढाण्याची एस टी, त्याने सांगा यमन तेरी एस टी. मग हा, कारण आहेत महाराष्ट्राचं एस टी महामंडळ, पण जसं बुलढाणा तिथं लिहिलेलं असतं मराठीत तसं त्यांच्या भाषेमध्ये लिहिलं नाही. कारण कानडी भाषा वेगळी आहे, कानडी भाषा वेगळी आहे. शेवट 1 महिना झाले तारीख देऊन तरी सुद्धा पत्रिका मला मिळाली नाही. कर्मधर्म सुदैवानं काल सकाळी ती व्हॉट्सअपवर पत्रिका आली. त्यावेळेस जीव आला की आता आपली तारीख खऱ्या अर्थानं पक्की झाली. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, 1 महिन्यापासून जे नियोजन झालं त्याची पत्रिका मला काल भेटली. कार्यकर्त्याची कमाल म्हणावी लागेल. पण तुमचं ज्या दिवशी सप्ताह चालू करायचा त्या दिवशी पत्रिका आमच्या हातात आली. ही ताकद एकनाथ महाराजांची आहे, एकनाथ महाराजांची आहे. म्हणून असं म्हणतात वर्षापासून खंडित पडलेला हा पुनश्च एकदा कार्यक्रम चालू झाला. आणि अतिशय आनंदामध्ये हा कार्यक्रम आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी पार पाडायचा आहे. काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होते, वारकरी संप्रदायाचा नियम आहे. म्हणून आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित महाराष्ट्रातील सर्व तोला मोलाची गायक वादक मंडळी आहे. त्यामध्ये आमचे संगीत अलंकार संगीत रत्न श्री हरिभक्तीपरायण विठ्ठलजी महाराज साठे हे सुद्धा या ठिकाणी गेल्या 7 दिवसापासून उपस्थित आहेत. आणि आज सुद्धा गायनाच्या साथीला उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या साथीला संगीत अलंकार भजन सम्राट श्री हरिभक्तीपरायण आमचे नारायण महाराज जगताप शाके गावकर हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणाला माझा स्पर्श. आणि मृदंगाच्या साथीला ज्यांची साथ गेल्या 7 दिवसापासून आपण या ठिकाणी थाप ऐकत आहात. महाराष्ट्रातली प्रसिद्ध थाप मृदंग महर्षी मृदंग सम्राट मृदंगाचार्य आमचे श्याम महाराज गालट पाटील पिंपळवाडीकर यांची सुद्धा गेल्या 7 दिवसापासून आपल्या गावामध्ये सप्ताहासाठी सेवा आहे. आणि या सगळ्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य गेल्या 7 दिवसापासून करतात. अगोदर टाळ्या वाजवा मग नामाचा उल्लेख करतो. चिखली तालुक्यातील सुप्रसिद्ध साऊंड सिस्टीम, अतिशय नावाजलेली साऊंड सिस्टीम म्हणजे अर्चना साऊंड सिस्टीम सिंधी हराडी. खूप गोड साऊंड लावता. नाही तर आम्ही बऱ्याच ठिकाणी कीर्तनासाठी जातो, सांगावं लागते त्यांना ट्रबल द्या, गेन द्या, बेज द्या. एका गावात असंच झालं माऊली, एका गावात असंच झालं. अतिशय समाज भरगच्च समाज समोर बसला, कीर्तन चालू झालं. सप्त्याच्या माध्यमातून या माईकच्या माध्यमातून थोड्याफार शिट्ट्या वाजत होत्या. आता काय करावं, दररोज कीर्तन असल्यामुळे कीर्तनकाराचं कीर्तन रंगात आलं, चालू झालं. बेन द्या, गेज द्या, ट्रबल द्या, बेज द्या, गेन द्या, ट्रबल द्या. आणि आमच्या लोकांचा जास्त धाव कशावर असते, फक्त गेनवरच असते. हा, साऊंडवाल्याला एकाच गोष्टीचा त्रास, गेन वाढवा, गेन वाढवा. इथं तसं सांगायची गरज नाही. मी असंच म्हटलं कीर्तनात, दादा गेन दे रे, गेन दे. तो उठला, तो म्हणजे महाराज तुम्हालाच आवाज नाही म्हणे, मी काय करू. हा,
तुमचा आवाज वाढवा म्हणे अगोदर, मग आमचा आवाज वाढेल. तेव्हापासून मी काही कोणाला म्हणत नाही गेन दे ट्रबल दे, पण या ठिकाणी म्हणण्याची गरज नाही. सांगू तुम्हाला, चालक मालक जर असेल तर तुमची गाडी व्यवस्थितशीरच स्थानकावर जाणार. आणि मला असं वाटते शिंदे हरळीचे अर्चना साऊंड सिस्टीमचे मालक स्वतः चालक आहेत, त्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. बघा ना तुम्ही किती शांत वातावरण आहे. असं टाचन जरी पडलं तरी ऐकू येतं, याला म्हणतात सिस्टीम. आणि खरं सांगू तुम्हाला, भगवंताच्या कार्यामध्ये तन्मन धनानं समर्पण करत जा. साऊंड सिस्टीमवाले दादा, देवाच्या कार्यामध्ये साऊंड सिस्टीम तन्मन धनानं समर्पण करत जा. आज तुमच्याकडे 5 लाखाचं मटेरियल आहे. मी पांडुरंगाच्या पवित्र गादीवर सांगतो, उद्या तुमच्याजवळ 25 लाखाचं सामान झाल्याशिवाय राहणार नाही. ही परमार्थाची ताकद आहे. आणि काटकसर कुठे केली पाहिजे? एखाद्या वेळेस सप्त्यामध्ये जर 100-200 रुपये कमी भेटत असतील, श्याम महाराज कल्पना करा, एखाद्या गावामध्ये जर 100-200 सप्ताहात साऊंड लावला म्हणून कमी भेटत असतील, तर परमार्थाचं काम होतं, सप्त्याचं काम होतं, भागवताचं काम होतं, म्हणून ठीक आहे, काय हरकत नाही. लग्नावाल्याचे पैसे कधी सोडायचे नाहीत. आजी, लग्नावाल्याचे पैसे कधी खर्च करायचे सोडायचे नाहीत. तर सप्ताहवाल्याचे काय? अरे बाबा, 1-1 रुपया तुमचा आलेला असतो. इथं आलेली प्रत्येक गरीबातल्या गरीबाची वर्गणी 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये असते. कोणी 10,000 देणार असन, कोणी 5,000 देणार असन. पण काही लोक अत्यंत गरीब असतात. सांगितलं जातं, वर्गणी मागणारे लोक ज्यावेळेस त्यांच्या दारावर जातात त्यावेळेस सांगितलं जातं, दादा आपल्या गावामध्ये नाही का अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, पण तुम्हाला नेहमी दिसतो ना, आम्ही दुसऱ्याच्या शेतामध्ये 200 रुपये रोजानं काम करतो. ऐपत नाही आहे आमची तुम्हाला 501 रुपये देण्याची, पण फुल नाही पण फुलाची फाकडी देतो. हे 51 रुपये आमची प्रेमानं स्वीकारा. गरीबातल्या गरीबाची सुद्धा वर्गणी देणगी या सप्त्यासाठी असते. याचा अर्थ असा आहे की त्या 51 मधला काय 1 रुपया होईना तो तुम्हाला द्यावा लागतो. एखाद्या वेळेस सप्ताह कमिटी मंडळी जर तुम्हाला 100-200 कमी देत असेल तर ते आनंदाने स्वीकारा. कारण आज स्वीकारलेली कमी देणगी उद्या तुम्हाला बरकत दिल्याशिवाय राहत नाही. ही देणगीची सुद्धा ताकद आहे. देणगीची सुद्धा. लग्नावाल्याचे का सोडू नये? ते भलं रगेल असतं म्हणून. विठाला विठाला ते अनाठाई जास्त खर्च करतात हे लोक. अनाठाई लग्नावाले जिथं 30 पत्तरवळ्याची गरज असते श्याम महाराज, तिथं 300 पत्तरवळ्या लागतात. जिथं 20 मिनिटाच्या पुतळ्या लागत असतात तिथं 200 आणतं ते. जिथं 100 द्रोण पाहिजे असतात तिथं 300 आणतं ते. जिथं साधा बँड 10,000 भेटतो तिथं 50,000चा डीजे असतो. ते बी 2 घंटे डीजे वाजवतात. कारण लग्न म्हटलं की सगळे धामधूम टामटूम सामसूम. लग्नाच्या अतिशय सोप्या वाक्य आहेत विठ्ठल महाराज. धामधूम टामटूम. सकाळी आले काही वरळ, सगळ्यात अगोदर अजून नरदेव झाला नाही असं कसं तुमचं नियोजन, अशी कशी तुमची नवरी, असा कसा तुमचा नरदेव नवरी. म्हणजे असं का म्हणतो? अरे नरदेव नवरीच्या अगोदर आम्ही येऊन पोचलो. हे वराळातले लोक असतात. सकाळी सगळ्याची धामधूम असते. आला का नरदेव, आला का नरदेव. सगळे आपापल्या भानगडीत असतात. नरदेव नरदेवाच्या तालात, नवरी नवरीच्या तालात. त्या नरदेवापेक्षा लांडग्याचाच मेकअप जास्त असतो, ते त्याच्या तालात. नवरीपेक्षा कलोरीचा जास्त मेकअप. कलोरीच म्हणतात ना, कलोरी बरोबर आहे ना आजी? कलोरी. आमच्याकडे पोरायले लांडगे म्हणतात आणि पोरीले लांडगिना म्हणतात. यांचाच मेकअप जास्त असतो. अर्थात जोपर्यंत नवरदेव नवरीचं आगमन होत नाही तोपर्यंत सगळे धामधूम असतात. आणि दुपारी सगळे टामटूम असतात. तो नरदेव कोणी घड्यावर बसला काय, घोडं घेऊन गेलं काय, त्याला काही माहित नसते. सगळी टामटूम असतात. बजाव. कपडे फाटालोक नाचतात. बजाव. अरे तिकडे लग्न लागायचा टाइम झाला. नाही नरदेवाच्या बापाने 51,000 दिले. जिथं 10,000 पाहिजे तिथं 51 दिले. ते नाचणारे फक्त त्या बँडवालीच्या पुढे जातात. नाच तू फक्त. ते बँडवाले म्हणतात खाली भेटले वर भेटू नका. कारण सकाळी धामधूम असते, दुपारी टामटूम असते, आणि संध्याकाळी कोणी या झाडाखाली पडेल असतं, कोणी त्या झाडाखाली पडेल असतं. शेवटी सगळ्या गाड्या वाटे लावल्या जातात. नरदेवाचा बाप येते. एकदा पाहुणे म्हणते रामभाऊ कोणी आंब्याच्या झाडाखाली बसेलाय का पडेलाय. तर कोणाचाच कोणाला मिळ नव्हतो. कोणाचे शर्ट काढून नेलेले असतात, कोणाच्या चपला चोडून नेलेल्या असतात. एक जण तर मोबाईलच झांबलत होतं. म्हणजे मोबाईल कुठे गेला? म्हणजे आपला धामधूमच्या भानगडीत जास्त झाली म्हणजे थोडीशी, त्याच्यामुळे आता मोबाईल पडला. मोबाईल पडेल होता गाऱ्यात. सांगायचं महत्व एवढंच आहे माझ्या राजांनो, अनाठाई पैसा खर्च केल्यापेक्षा परमार्थात पैसा खर्च करा. परमार्थातला पैसा तुम्हाला बरकत दिल्याशिवाय राहत नाही. आणि का देऊ नये आपण देवासाठी? हे शरीर तुम्हाला कमवण्यासाठी दिलंय. कुणी दिलंय? त्या देवानी दिलंय. जर हे शरीर तुम्हाला देवाने पैसा कमवण्यासाठी दिलं असेल तर ज्या देवाने तुम्हाला पैसा कमवण्याची अक्कल दिली त्या देवाला का 500 रुपये देऊ नये? दिले पाहिजे. म्हणून
देवाने कमवण्याची सद्बुद्धी तुम्हाला सुचवली, यामुळे देवाला आपण ते दिलं पाहिजे. आणि जर तुमच्याकडे जास्त पैसा असेल तर अनाठाई खर्च न करता, बघा ना तुम्ही आपल्या गावामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, किती मोठा समाज या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या विनोददादांनी महाराष्ट्रातील सर्व नावाजलेली महाराज मंडळी आपल्या गावात आणली, सगळी तोला मुलाची वादक मंडळी आपल्या गावात आणली, नावाजलेली साऊंड सिस्टीम आपल्या गावामध्ये आणली. बघा ना हा किती मोठा आनंद आहे. बघा तुम्ही यावेळेस तुमचं 6वं वर्ष आहे, पुढच्या वर्षी सुद्धा अभिमानानं हात वर करा की महाराज या वर्षी नाही आम्ही पंगत देऊ शकलो, 200 लोकांचा स्वयंपाक करावा लागतो ना, पण 200 लोक नाही देत मी, पण 100 लोकांची पंगत 100% मी देतो. हे तुम्हाला या वर्षी पुढच्या वर्षीचं निमंत्रण. हे चला, देवाला दिल्यानं आपलं काही कमी पडत नाही माझ्या राजांनो. अनाठाई पैसा खर्च केल्यापेक्षा परमार्थात हा पैसा खर्च केला पाहिजे. का केला पाहिजे? कारण पैसा कमवण्याची अक्कल आपल्याला देवानं दिली, त्याच्याकरता हे दिलं पाहिजे. काही पुरावा आहे का हो विठ्ठल महाराज? आहे महाराज. जोडोनी या ध्यान उत्तम व्यवहार, जोडोनी या ध्यान उत्तम व्यवहार, जोडोनी या ध्यान उत्तम व्यवहार, जोडोनी या ध्यान उत्तम व्यवहार. कारण गायक वादक साऊंड सिस्टीम श्रवण करणारे श्रोते जर सगळे तोला मोलाचे असले तर कीर्तन करण्यामध्ये मजा वेगळी आहे. खरं सांगू तुम्हाला, कीर्तनामध्ये रंगदेवता निर्माण व्हावी याकरता अनेक कीर्तनकार जीवाचं पाणी करत असतात. कीर्तन करणं जेवढं तुम्हाला सोपं वाटतं तितकं हे नाही, कारण ह्या काही परमार्थाच्या गप्पा नाही, प्रपंचाच्या गप्पा नाही, ह्या परमार्थाच्या गप्पा आहेत, ह्या देवाच्या गप्पा आहेत, ह्या साधूच्या गप्पा आहेत, ह्या साधूच्या देवाच्या लीला आहेत. आणि या लीलेमध्ये जो अनुभव आपल्याला मिळतो, हा आलेला अनुभव काय करत असतो, आपल्या डोक्यातली निगेटिव्ह विचार हे निघून जात असतात आणि देवाच्या मूर्ती स्वरात पॉझिटिव्ह विचार आपल्या डोक्यामध्ये प्रवेश करत असतात. म्हणून तुमच्याकडे आहे ना माझ्या राजांनो पैसा, तुमच्याकडे पैसा जर असेल तर तो पैसा अनाठाई खर्च करू नका, तो नीतीनं कमवा आणि नीतीनं गमवा. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. महाराज म्हणतात असं का म्हणता? अरे सद्गतीला जर तुला जायचं असेल, सद्गती मिळावी असं जर तुला वाटत असेल, उत्तमची गती तो एक पावेल आणि उत्तम भोगेल जीव खाणे. माझ्या राजांनो, परमार्थ पैसा कमवण्याची अक्कल आपल्याला देवाने दिली, म्हणून त्या देवासाठी जर तुम्ही सडळ हाताने मदत करत असाल ना, तर तुम्हाला पुढील जन्म आहे हा जीवखानी भोगण्याची गरज पडणार नाही. आपण याच कष्टकरी कलियुगामध्ये, याच मृत्यू लोकामध्ये मुक्त हो म्हणून समजा. चला ऐका. म्हणून अतिशय सुंदर असं नियोजन आपण या ठिकाणी केलंय. ज्यांच्या मुखारवाणीतून आपण गेल्या 7 दिवसापासून भागवत कथा ऐकले, आपले अशोक महाराज कवळेकर, बरोबर, अशोक महाराजांच्या मुखारविंदातून श्रीमद भागवत कथा श्रवण केली. भागवत का ऐकलं पाहिजे बाबा? चालता चालता 2 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगतो. भागवत ऐकल्यानंतर माणसाला माणसाचा मृत्यूकाल हा कळत असतो. का? या ठिकाणी बसलेला प्रत्येक व्यक्ती एक दिवस या गावाचा, या तालुक्याचा, या जिल्ह्याचा, या राज्याचा, या देशाचा, जाऊ द्या रे, या विश्वाचा कायमचा निरोप घेणार आहे. कोण आलं इथे राहायला? येथे नाही उराले अवतार, वा वा, जीव की हेरते पामर, जीव की हेरते पामर, जीव की
विठ्ठल महाराजांनी फार सुंदर प्रमाण दिलं. मी सांगितलंय तुम्हाला, या कष्टकरी कलियुगामध्ये आपण जन्माला आलो, अर्थात ज्याचा जन्म झाला त्याला मरावं लागतं. उदाहरण दिलंय मी, साधं सुद्धा उदाहरण देत नाही. ऐका तुम्ही आता उदाहरण ऐका. आता मोठं पान तुमच्या डोळ्यासमोर उघडतो, नंतर मग आपली डायरी काढायची. ऐका. पीर मरे पैगंबर मरे, मर मर गए जिंदा जोगी, जपी तपी संन्यासी मर गए हकीम रोगी. आता तर पटत असेल तुम्हाला. पीर मरे पैगंबर मरे, मर मर गए जिंदा जोगी, जपी तपी संन्यासी मर गए हकीम रोगी. पुढचं फार महत्वाचं आहे. जब का अजब तडाखा बे, तू क्या जाने लडका बे. हे सद्गुरू एकनाथ महाराज याच्या पाठीमागे एक उदाहरण देतात. घडी घडी काढ वाट याची पाहे, आधुनिक आहे अवकाश, आधुनिक आहे अवकाश, किती आहे अवकाश. घडी घडी वाट याची पाहे, आधुनिक आहे अवकाश, आधुनिक आहे अवकाश. मोठ्यांची यादी डोळ्यासमोर ठेवली, नंतर आपली यादी उघडली. महाराज आपल्या प्रत्येकासाठी हे प्रमाण आहे. मावल्यानो तुमच्याकरता सुद्धा हे प्रमाण आहे. पुरुष मंडळी बसलेली आहे, सगळे गायक वादक आहे, श्याम महाराज कीर्तन करतात, यांच्यासाठी सुद्धा हे लागू आहे. महाराज लोक काय सुटले का तुमच्या मनी? नाही. मग तुम्ही कीर्तन करता? नाही नाही नाही. आमचा मिस कॉल ज्यावेळेस आला त्यावेळेस आम्ही सुद्धा तुम्हाला रामराम करणार म्हणजे करणार. जगाच्या मालकाला मृत्यू सुटला नाही. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राला मृत्यू सुटला नाही. लंकेचा रावण राजा, जगाच्या पाठीवर विश्वाच्या पाठीवर एवढा श्रीमंत माणूस कोणी नव्हता सोन्याच्या बाबतीत. त्याला सुद्धा मृत्यूनं सोडलं नाही. श्रीमंतीच्या बाबतीत नंबर 1 होते, कारण कुलस्थ मुनीचा तो नातू होता. आणि कुलस्थ मुनीचा नातू असताना कुबेराच्या वंशवाळीतली ही परंपरा आहे. संत महात्म्यांनी कोणाचंही नाव पुस्तकात घातलं नाही, या गाथ्यात घातलं नाही, ग्रंथात घातलं नाही. तुमच्या आमच्या सारख्याच आहे का? तुम्ही म्हणसाल सध्या या भारत देशामध्ये सगळ्यात श्रीमंत व्यक्ती जर कोण असेल तर प्रत्येकाला सांगता येईल की या भारत देशामध्ये रतन टाटा, धीरूभाई अंबानी, मुकेश अंबानी ही सगळी लोक श्रीमंत आहेत. पण राजा रावण्याचं जर मोठं पुस्तक तुम्ही उघडलं तर हे लेटरात सुद्धा तुम्हाला सापडणार नाहीत सध्याचे. का? त्यांच्या आजोबाचं नाव, त्यांच्या कुलवंशाचं नाव ग्रंथामध्ये आलेलं आहे. म्हणून सांगितलं जातं देह हे काळाचे धन कुबेराचे. हे कुबेरजी म्हणजे कोण? हे कुबेरजी कोण आहेत? हे राबाचे कुलस्थ मुनीचे नातू. आणि त्या वंशवाळीतून आलेली ही परंपरा. राजा रावणासारखी श्रीमंती जगात कोणाला नव्हती. महाराज 22 क्विंटलचा दरवाजा नुसतं मेन गेटला होता. लोखंडाचा नाही हो, हा 22 कॅरेट नाही बरं आजी, प्युअर 24 कॅरेट. 22 क्विंटल 24 कॅरेट सोन्याचा दरवाजा जर राजा रावणाच्या वाड्याच्या मेन दरवाजाला होता, त्याची घरं 7 कोटी होती बाबा. किती? 7 कोटी घरं ज्याची होती. कोटी घरे ज्याची, काश्या आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. मला सांगा तुम्ही, एका वाड्याला जर 22 क्विंटलचा शुद्ध 24 कॅरेट सोन्याचा मेन गेट असेल तर मग त्याच्या घराला किती दरवाजे असतील? आणि घरी भंडारा खाल्ल्यावर विचार करा. तुम्ही सांगा मग आता 1 आणि 1 2 आणि 2 आणि 4 नाही, 7 कोटीचा विचार करायचा आपल्याला. आणि हे नुसतं 7 कोटीचं आहे. कोटी घरे काशाची आणि तांब्याची होती, त्याला सुद्धा चांदीचे दरवाजे होते. माझ्या राजांनो, एकटा 22 क्विंटलचा दरवाजा जर राजा रावणाच्या वाड्याच्या घराला होता तर आपली 4 ग्रॅम अंगठी काय वळवळ करणार? 4 ग्रॅमची अंगठी आपली काय वळवळ करते? महाराज तुम्ही तर लय अंगठा दाखवता, तुमच्याकडे भक्कम दिसतात. महाराज ऐका, देवाने आपल्याला कमवण्याची ताकद दिली. तुमच्या सगळ्यांच्या माहिती करता सांगतो, आम्ही तुमच्याकडून घेतो सुद्धा आणि आम्ही संप्रदायाच्या क्षेत्रात देतो सुद्धा. घेताय ना तुम्ही, मग दिलं पाहिजे. अरे तुम्ही जर आम्हाला 21,000 रुपये देत असाल, कल्पना करा तुम्ही आजची तारीख आता 21,000ची. घाबरू नका बरं, मी सांगितलं नाही तर म्हणसा विनोद कोण आणलं होतं रे? हे आता डबल आली, डबल शंभरात आपल्या गावात दिसले नाही पाहिजे. 21,000 कीर्तनात म्हटलं. एक कल्पना कराल काय पैसे पडतात का? कल्पना करा, 21 तुम्ही मला देत असाल, त्यातले जर मी 5
सद्गुरू एकनाथ महाराजाच्या मंदिराला दिलं तरी 15 मी सुखी आहे की नाही बुवा. देवाने आपल्याला कमवण्याची सद्बुद्धी दिली आणि देवाच्या मुळे आज तुमच्या अंगावर भारी भारी प्रकारचे वस्त्र आहेत, भारी भारी कपडे आहेत. देवाच्याच कृपा आशीर्वादाने तुमच्या खिशात कुठंतरी महाराज 500ची नोट चमकती. ही कृपा जर कोणाची असेल, देवाच्या कृपेनं तुमच्या गळ्यातले गोप, देवाच्या कृपेनं तुमच्या हातातल्या अंगठ्या, देवाच्याच कृपेनं तुमच्या कानातले कानवाडे, दंडातले दंडवाडे, गळ्यातले गौपोत, मणिपोत, एकनाथपोत, पंथीपोत, अजून कोणत्या कोणत्या पोता असतील, या पोता सगळ्या देवाच्याच कृपा आशीर्वादाने आहे. त्या देवाने तुम्हाला कमावण्यासाठी दिल्या, ह्या देवाने तुम्हाला भोगण्यासाठी दिल्या. तर महाराज असंही एका ठिकाणी म्हणतात, उत्तम भोगा. काय बघा, उत्तम, अनाठाई नाही. कारण एक दिवस काळाचा निरोप तुम्हाला आला. हा येत असतो बाबा, काळाचा निरोप येत असतो, काळाचा मिस कॉल येत असतो. आपण नाही का एकमेकाला व्हॉट्सअप मेसेज करतो, व्हॉट्सअप मेसेज केला की तसा देवाचा सुद्धा मेसेज येत असतो. ते सांगत असतात, महाराज तयार व्हा, तयार. आमचे कार्यकर्ते तुम्हाला घेण्यासाठी येऊ राहिले. ते काय फॉर्च्युनर घेऊन येतात का? हा, ते काय स्कॉर्पिओ घेऊन येतात का? नाही, ते कार्यकर्ते एक दिवस अगोदर आपल्या घराच्या आजीभोवती हजर असतात. हा, म्हणून काही लोक म्हणतात कुत्रे काऊन भुकून राहिले, काय सांगा. विठाला विठाला गावामध्ये कुत्रे इवळायला लागले की मग बुद्रुक म्हाताऱ्या असतात. गावात कोण बिमार आहे का? म्हणजे आपसात ते चर्चा करत असतात. गावात कोणी बिमार, हा 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 ते नाही का कोपऱ्यातलं घर, त्या कोपऱ्यातल्या घरी नाही का एक आजोबा खूप बिमार आहे, खूप आजारी होते. हा, म्हणून तर म्हटलं कुत्रे काऊन एवढू राहिले. कुत्रे म्हातारीसाठी किंवा म्हाताऱ्यासाठी एवढत नसतात. ज्यालाही यमराजाचा मिस कॉल सुटलेला असतो त्याच्या घराच्या भोवती ते खुर्ची टाकून बसलेले असतात. तुम्हाला काय वाटते? प्रमाण दिलंय महाराजांनी. घडी घडी काळ, घडी घडी या शब्दाचा अर्थ आहे माझ्या माऊल्यांनो शकंदा शकंद आला. हा सेकंदा सेकंद आला, हा सेकंदाला तुमच्या पाठीमागं बसलेला आहे. काळ म्हणजे काय? कालरूपी सर्प किंवा सर्परूपी यमराज तुमच्या आमच्या पाठीशी बसलेले आहेत. एक दिवस या गावचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा, विश्वाचा, मृत्यू लोकाचा कायमचा निरोप आपल्याला घ्यायचा आहे. पण महाराज म्हणतात तुम्हाला निरोप जर घ्यायचा असेल तर सत्कर्म करून घ्या. का घ्या महाराज? कारण गेल्यानंतर सुद्धा हा समाज तुम्हाला जिवंत ठेवत असतो. विठाला विठाला मी माझ्या अभंगाच्या दिशेने सुद्धा वाटचाल करणार आहे. पण अगोदर तुम्हाला कीर्तन सांगितलं पाहिजे ना, थोडं कीर्तन. हा, हे कीर्तन वेगळं आहे आणि घरात जे होतं त्याचं नाव कीर्तन. आजी पाय कशी हसून राहिली. श्याम महाराज पा आजी किती मस्त असते. आजी म्हणून बाबू मस्त बोलतो आहे का नाही. आपण इथं जे ऐकतो ना माय, याचं नाव आहे कीर्तन. आणि घरात जे तुम्ही नेहमी ऐकता त्याचं नाव आहे कीर्तन. आपल्या घरात कितीही चांगलं घर असलं तरी साऊंड सिस्टीम वाले घरातले लोक म्हणतात तुम्ही गप्प बसा, तुम्हाला काही येत नाही, असं तुम्हाला म्हणतात वाटते आहे ना. एक उदाहरण, तुम्ही इकडे कितीही उड्या मारा, तुम्ही इकडे कितीही लय लय वाकडा मिशीचा आकडा, इकडे कितीही मिशा वाकड्या करा, तुमची घरात पाय टाकल्यानंतर तुमची मिशी लव अंकुश होती का? तिथं काही चालत नाही महाराज. तिथं म्हणतात कितीतरी मोठे तुम्ही व्यक्ती झालात, कितीतरी सुंदर घर तुम्ही बांधलं, कितीतरी वावर तुम्ही मोठं पैशानं सजवलं, तरी सुद्धा घरात गेल्यानंतर म्हणतात गप बसा. आमचं सुद्धा तसंच आहे. आम्ही कीर्तनात बोलायला लागलो, आम्ही घरी गेलो की आमच्या घरचे म्हणतात तुमच्या चाटा तिकडे मारायच्या, इथं नाही. हा, इकडे एखाद्या गायकानं चांगली चाल म्हटली की घरचे म्हणते तुमची चाल कीर्तनात दाखवत जा, इकडे दाखवू नका. मृदंगाचार्यानं म्हटलं की मृदंगाचार्याची बायको म्हणते तुम्ही तिकडेच मारत जा थापा, इकडे नाही चालत. ही परिस्थिती आमचीच आहे असं नाही, तुमची सुद्धा तीच गत आहे. तुम्हाला असं वाटत नाही वा आम्ही सुटलो, आमचं नाव काही घेतलं नाही. अरे मी तुमच्याबद्दलच बोलतो बाबा हो. हा, परमार्थ करून मरा, लोक तुम्हाला आयुष्यभर जिवंत ठेवतील. ऐका आता, का ठेवणार नाहीत? जगद्गुरु संत श्रीमंत तुकाराम महाराजांचा चिंतना करता अभंग घेतला. हे काल्याचं स्वरूप सांगणारा अभंग आहे. तुकाराम महाराज 450 वर्ष सदेह वैकुंठाला जाऊन झाले, आजही उपजोनिया पुढती येऊ असा अभंग म्हटला की तुकाराम महाराज आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. काय मत आहे तुमचं याच्यावर? सद्गुरु संत एकनाथ महाराजांचं नाव जरी काढलं तरी पैठणचे एकनाथ महाराज पुढे उभे राहतात. योगीराज गजानन महाराजांचं नाव जरी काढलं तरी चिलीमधारी गजानन बाबा पुढे दिसतात. चिखलीचे परमहंस रामकृष्ण मौनी बाबाचं नाव जरी काढलं तरी मौनी बाबा 42 तीर्थ भ्रमण करून आज चिखलीत समाधिस्थ झाले. बाबाची समाधी बाबा समाधीच्या स्वरूपात डोळ्यासमोर दिसतात. एवढंच नाही, शेकडो वर्ष झाले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी या प्रत्येक हिंदू माणसाला स्वतंत्र जीवन जगण्याचा अधिकार मिळवून दिला. त्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतल्याबरोबर माझा राजा घोड्यावर बसलेला प्रत्येकाला डोळ्यासमोर दिसतो.
ही ताकद आहे. कशाची ताकद आहे? राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये, हो हो हो, राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये, हो राहिल्यात कीर्ती जगामध्ये, हो राहिल्यात कीर्ती जगामध्ये. केले दिगंबर ईश्वर विभूती. देवाच्या आत्म्यामध्ये विलीन झालेले ह्या महान थोर विभूती, ज्यांनी देशाकरता, धर्माकरता, समाजाकरता, संप्रदायाकरता, जातीकरता स्वतःचा देह झिजवला आणि आजही देह झिजून हे आपल्या मार्गाने मार्गस्थ झाले, तरी सुद्धा आज जिवंत आहेत. जिवंत आहेत ना बाबा. आपलं निघतं का कधी नाव? आपलं नाव घेतं का कोणी? तुम्ही मरून पहा, तुम्हाला समजेल आपण किती योग्यतेचे आहे. त्याच्याकरता मरावं लागेल ना बाबांनो. मेल्याशिवाय थोडी कळणार. तुम्ही सांग मग मी किती चांगलं काम केलं, किती चांगलं काम केलं तू. अरे म्हणे शेजारच्याची कोरून 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 2 गुंठा वाढवली, इतकं चांगलं काम केलं. हे आपलं काम आहे का? हे आपलं काम नाही. आपण स्वतःसाठी झिजलो माझ्या राजांनो. छत्रपती शिवाजी महाराज धर्मासाठी, स्वातंत्र्यासाठी झटले. सांगितलं जात होतं, कारण माझ्या राजाचा सुद्धा इतिहास सहजासहजी गायला जात नाही. आणि कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून राजाचा इतिहास हा गायलाच पाहिजे. का? गावाच्या कान्या कोपऱ्यात का होईना सद्गुरू एकनाथ महाराजांचं मंदिर आहे. याच्या पाठीमागं जर ताकद कोणाची असेल तर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. राजानं स्वतंत्र क्रांती केली म्हणून आज प्रत्येक हिंदू माणूस कपाळाला गंध लावतोच की. आहे का कोणाची हिंमत इथं येण्याची? एखाद्या मुघलाची आहे? कोण्या एक मुघलाची हिंमत येण्याची आहे? कोण्या मुस्लिम बांधवाची येण्याची? शिवाजी महाराजांचं नाव काढलं की त्याच्या सुद्धा शपटा अशा वळवळ करतात. नहीं, वो मुगलों का राजा नहीं, वो हिंदू का राजा है. और हिंदू के राजा के नाम का अगर अचल बिचल बात करोगे तो हिंदू सुनेंगे नहीं, काट डालेंगे. ही क्रांती जर कोण केली असेल तर राजानं केली. माझा सांगायचा महत्वाचा मुद्दा एवढाच आहे. राजा कोण पाहिले का? शिवाजी महाराज कोण पाहिले का? नाही पाहिले माझ्या राजांनो. तुम्ही सुद्धा पाहिले नाही आणि मला असं वाटते मी सुद्धा पाहिलं नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्याबरोबर असा घोड्यावर बसलेला राजा डोळ्यासमोर येतो. याचं कारण काय? क्रांती केली या लोकांनी. देश, धर्म, संप्रदाय, हिंदुत्वाकरता स्वतःचं रक्त सांडलं. म्हणून आज या लोकांची कीर्ती चंद्रा सूर्य आहे तोपर्यंत आजरामज राहिली पाहिजे. म्हणून सत्कर्म करून गेल्यानंतर तुम्ही आयुष्यभर जिवंत राहत असता. काही लोक सत्कर्म करून जात असतात आणि काही लोक सत्कर्म करण्याकरता येत असतात. आजचा जो अभंग आहे हा उपजूनिया पुढती आहे. काय? तुकाराम महाराज सत्कर्म करून तर गेलेच, पण विचारलं माझ्या तुकोबाला, तुकोबा एका ठिकाणी तर तुम्ही असं सांगता, काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मास मलमूत्र जाना मोक्षना ध्यातसी. एका ठिकाणी तर संत महात्मे असं म्हणतात, काय सांगू गर्भीची यातना. महाराज बाळ, लेकरू बाळ गर्भ ज्यावेळेस उदरामध्ये असतो त्यावेळेस प्रसूतीच्या कळा, प्रसूतीच्या वेदना ज्या मातेला होतात, या मातेला वेदना झाल्यापेक्षा जन्माला न येणं बरं असं महाराज म्हणतायत. पण एका ठिकाणी महाराज असंही म्हणतात की उपजूनिया पुढती येऊ, आम्ही जाऊ हे ठीक आहे. आम्हाला गर्भस्थाच्या वेळेस कितीही वेदना झाल्या तरी ते आम्ही सहन करू. जर आम्हाला या कष्टकरी कलियुगामध्ये सप्त्यात 8व्या दिवशी होणारा काल्याचा प्रसाद भेटत असेल तर आम्ही गर्भधारणेच्या प्रसूत वेदना जितक्या होतात तितक्या 1 वेळा सहन करणार नाही, 1,00,000 वेळा सहन करू जर आम्हाला काल्याचा प्रसाद भेटत असेल तर. काय? काल्याचा प्रसाद त्या वेदनेपेक्षा किती श्रेष्ठ सांगितलेला आहे. महाराज असं का म्हणता? महाराज तुकाराम महाराज असं सांगून गेले की नको रे बाबा, जन्म नको, कारण किती वेळा जन्म येन किती भावे नित्य भावे फजित असं महाराजांनी म्हटलंय. का म्हटलंय? कारण महाराजाने मातेच्या वेदना पाहिल्या, मातेनं आईच्या प्रसूत काळीच्या वेदना पाहिल्या.
खूप त्रास होतो, ज्यावेळेस तुम्ही आम्ही जन्माला येतो असं म्हणतात महाराज. 1000 विंचू चावल्याचं दुःख, 1000 विंचू चावल्याचा त्रास जितका होतो ना, माणसाला 1000 विंचू चावले पाहिजे. 1000 विंचू चावल्यानंतर माणूस एका जागेवर बसतो. अहो एकच विंचू तुम्हाला दिवसभर सुचू देत नाही. हा बाबा बाबा बाबा, अरे देवा रे देवा, काही नाही बरं. कोणाला सांग. एकनाथ महाराजांनी एका भारोळात सांगितलं, बाबा बाबा इंचू चावला. इंचू चावलेल्या माणसाला जाऊन भेटा, त्याच्या पुढे डीजे साऊंड सिस्टीम लावायची गरज नाही, ती एकटंच नाचत राहतं. इतकी ताकद आहे त्या इच्छात. म्हणून इचू चावला पाहिजे श्याम महाराज, अनुभव आला पाहिजे. म्हणून इचू काळा चांगला आहे की भोरा चांगला आहे? नको रे बाबा, इचू कोणता चांगला नाही का. डीजे लावायच्या अगोदर बिना डीजेचं ते ताल धरायला लावतो. इतकं नाचतं, ते खात नाही, ते पित नाही, ते नाही, ते नुसतं येण्यासारखं नाल्यामध्ये पडेल राहतं. इंचूचा त्रास होतो. माझा मुद्दा लक्षात ठेवा, एक विचू जर तुम्हाला सुसू देत नाही तर 1000 विचू चावल्यानंतर तुम्ही जिवंत राहाल. 1000 विंचू चावल्याचं दुःख जितकं होतं, जितका त्रास होतो, तितकं आई एका बाळाला जन्म देताना तितका त्रास होतो. पण माझे तुकाराम महाराज म्हणतात, 1000 विंचू चावल्याचा त्रास प्रसूत काळीच्या वेळेस होतो, तो 1,00,000 वेळा आम्ही सहन करायला तयार आहे. जर आम्हाला परमार्थिक क्षेत्राचा काल्याचा प्रसाद जर भेटत असेल तर आम्ही करोड वेळा जन्माला येऊ. अभंगाच्या पहिल्या जय हो. उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. बघा तुम्ही. मग एका साधकाने विचारलं, महाराज तुम्ही सदैव वैकुंठाला गेले हे आम्हाला मान्य आहे, आणि सदैव वैकुंठाला गेल्यानंतर पुन्हा या कष्टकरी मृत्यू लोकात काल्याचा प्रसाद घेण्याकरता तुम्ही येता, पण वैकुंठात हा नाही का? महाराज म्हणतात, वैकुंठात सगळं काही आहे. कामधेनुष्य कल्पतरू चिंतामणी. वैकुंठात काय नाही. जिथं तुम्ही आम्ही जाणार आहे तिथं काय नाही आहे का नाही? तिथं सगळं आहे. उत्तर बरोबर दिलं यांनी. महाराज तुम्ही जर मला विचारलं, हो बरोबर आहे, मग तुम्ही जाऊन आले का? आहे का नाही? ऐका, या कष्टकरी कलियुगामध्ये जगद्गुरु संत श्रीमंत तुकाराम महाराज असं म्हणतात, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. कवळ म्हणजे काय? काल्याची चर्चा सुद्धा आमच्या कानावर येत नाही. मग जो काही अनुभव आहे, जो काही आस्वाद आहे, हा आस्वाद फक्त आणि फक्त या वैष्णवांच्या मेळ्यामध्ये अनुभवाला भेटतो. तुका मने कला वैकुंठी दुर्लभ विशेष आलाभ संत संगे विशेष आलाभ संत संगे वैकुंठी दुर्लभ विशेष आलाभ संत संगे विशेष आलाभ संत संगे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे. साधकाने तुकोबाला विचारल्यानंतर तुकोबाने सांगितलं, वैकुंठामध्ये काय नाही असं विचारल्यापेक्षा तिथं काय कमी आहे हे विचारा.
सगळं काय आहे म्हणे तिथं. कामधेनू आहे, कल्पतरू आहे. कामधेनू म्हणजे त्या कामधेनूचं वर्णन शास्त्राने सुद्धा केलेलं आहे. एक अभंग आहे, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही देते. बहु दुधट जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. कामधेनूचं वर्णन गाथ्यात तुकाराम महाराजांनी केलं. ज्या अर्थी कामधेनू गायीचं वर्णन तुकोबा गाथ्यात करतात, त्या अर्थी ती गाय काय जर्सी असली पाहिजे का? हा, गावरान गाय असली पाहिजे का? नाही. आपल्या गोठ्यातली गाय म्हैस 1000 लिटर दूध देते. कल्पना करा. आजकाल देत नाहीत तो भाग वेगळा आहे. 2 लिटरही मोठ्या मुश्किलनं दिलं तर दिलं, 5 लिटर म्हैस देते. गायनं दिलं तर दिलं, लोटाभर तांब्याभर दिलं तर दिलं. ग्रामीण भागातल्या गाई म्हशीनं कितीही दूध दिलं, कल्पना करा 1000 लिटर दिलं तरी शास्त्रकार वर्णन करतात कामधेनूची बराबरी करत नाही. विचारलं का? अरे कामधेनूजवळ पाईपलाईन आहे. पाईपलाईन आहे. तुम्ही जोपर्यंत बस स्टॉप म्हणत नाही तोपर्यंत ती दूध देण्याचं थांबवत नाही, कारण तिचं नाव कामधेनू आहे. कल्पतरू. कल्पतरूचं सुद्धा वर्णन शास्त्रात केलेलं आहे. तुम्ही म्हणसाल महाराज असं कसं आहे? सांगू तुम्हाला, ऐका. निवृत्तीनाथ महाराजांनी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा हात धरला समाधीला बसवण्याच्या वेळेस. देव निवृत्ती धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया, जातो ज्ञानेश्वर बैसावया. देव निवृत्ती धरिले दोन्ही कर. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी देण्याचा वेळ काळ जवळ आला. त्यावेळेस एका बाहूला देवाने धरावं आणि एका बाहूला ज्ञानेश्वर महाराजांनी धरावं. पुढे सांगितलं जातं, देव निवृत्ती यांनी धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. जाऊनी ज्ञानेश्वर बैसले आसनावरी, पुढे ज्ञानेश्वरी ठेवली. समाधीच्या जागेवर विश्व माऊली ज्ञानोबाराय बसले. निवृत्तीनाथ महाराजांच्या एका डोळ्याला 2 अश्रूच्या धारा लागल्या. दादा, घरातला आधार देणारा आधार स्तंभ जर लोप पावत असेल तर बाकीच्या सदस्यांनी घरामध्ये कसं जीवन जगलो पाहिजे, माझा मुद्दा लक्षात ठेवा. मी तुम्हाला विरहामध्ये घालणार नाही. माझा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. माझा महत्वाचा मुद्दा आहे कल्पतरू. कामधेनू मी तुम्हाला सांगितले. खऱ्या अर्थानं असा सुद्धा संदर्भ लावला पाहिजे. कीर्तन म्हटलं म्हणजे हे कीर्तन अभ्यास करूनच केलं पाहिजे. जर तुमचा अभ्यास असेल, जर तुम्हाला चांगलं सांगता येत असेल, त्याच्यामध्ये जर एखाद्या कीर्तनकाराला चांगलं स्वराचं ज्ञान असेल, चांगलं स्वराचं ज्ञान पक्क असेल, तर त्याचं कीर्तन अजून चांगलं होत असतं. आणि त्याच्यामध्ये जर वयोवृद्ध, तपोवृद्ध, साधनाशील ऐकणारे सगळे लोक असतील, अजून कीर्तनामध्ये मजा येत असते. सगळे लोक जर कीर्तनामध्ये झोपत असतील तर कीर्तन चालू ठेवलं पाहिजे. हे ज्याला समजलं नाही, भांडाऱ्याची व्यवस्था केलेली आहे. पोटभर जेव्हा घरी घेऊन जा. विठाला विठाला विठाला. निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर माऊलीच्या चेहऱ्याकडे पाहतात. दादा, पाळीले पोशिले लाविला लढा. ज्ञान दादा म्हणतोय, निवृत्ती, तुमच्या डोळ्याला अश्रू येतात का? तुमच्या डोळ्याला अश्रू येणं हे बरं नव्हे. जर तुमच्या डोळ्याला अश्रू येत असतील तर बाकीच्यांचा सांभाळ कोणी करावा? त्यावेळे निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलंय, दादा, तुम्ही नाही का आम्हाला शिकवण दिली? तुम्ही आम्हाला शिकवण दिली, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. अरे राजाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. त्याच्या पुढचं फार महत्वाचं आहे. श्याम महाराज, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला. काय वानू त्याला सांगायचं होते? कल्पतरू सारखे जर माझे श्री गुरु माझ्या पाठीमागे असतील आणि कल्पतरूच्या छायछत्रेखाली बसल्यानंतर, झाडाखाली बसल्यानंतर मनातली मागितलेली इच्छा ते झाड पूर्ण करतं, तशा आमच्या श्री गुरुच्या कृपा आशीर्वादाच्या छायेखाली आमच्यासारखे शिष्य मंडळी बसत असतील तर मला असं वाटते तिथं काय कमी आहे. तिथं काय कमी आहे? म्हणून कल्पतरूचं वर्णन केलंय. महाराज म्हणतात, कामधेनू कल्पतरू चिंता म्हणे. तुम्ही महाराज कामधेनू पाहिले, तुम्ही कल्पतरू सुद्धा पाहिलं, पण ते कल्पतरू तुम्हाला कळालं पाहिजे. एक आपल्या वाघापुरातलं गावातलं गिऱ्हाईक लाकडा आणण्याकरता जंगलात गेलं. बाकीचे गाव काय, तुमचं गाव घेतो, खरंच गेलं म्हणसान बरं नाही तर एक दृष्टांत सांगतो. एका गावातलं एक गिऱ्हाईक लाकडा आणण्याकरता गेलं. उन्हाळ्याचे दिवस होते, 12 वाजले. आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे
उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मला असं वाटतं नदीलाही पाणी नसतं आणि नाले सुद्धा आटून गेलेले असतात. विहिरीला भेटलं तर भेटलं, ज्याला भेटलं तो भाग्यवान असतो, नाही तर विहिरीला सुद्धा पाणी नसतो. बोर तर केव्हाचे सुट्टीला गेलेले असतात, कारण तो उन्हाळा असतो. म्हणून मोळी आणण्याकरता, काड्या आणण्याकरता जंगलात गेलो. 12ची वेळ झाली, कारण दुपारी 12 वाजता फार ऊन तपतं. जसं आता नेमकी सुरुवात झाली बघा ना तुम्ही. एप्रिल, मार्च एंडिंग, मार्च महिना संपला. आज 1 तारीख आहे, 31 तारीख आहे आणि हा मार्च महिन्याचा शेवटचा दिवस आहे. आणि कालपासून चैत्र नवीन वर्षाला अर्थात गुढीपाडव्यापासून आपल्या हिंदू धर्माचं नवीन साल चालू झालं. आपण भाग्यवान लोक आहे हा. म्हणून गुढीपाडवा, चैत्र गुढीपाडवा, तिथून पासून आपल्या मराठी माणसाचं नवीन वर्ष सुरू होत असतं. ते नाही हॅपी न्यू इयर, ते नाही, ते इंग्लिश झालं सगळं. आपण मराठी आहे म्हणून गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तुमचा दिवस सावलीत जावो, नाही तर मग जाऊ ना, मग काही घेऊन नाही आहे की नाही. कालच्या गुढीपाडव्यापासून सुरुवात होते आणि आता एप्रिल महिन्यामध्ये आपण आगमन केलं. मला असं वाटते मे महिन्यातला आदला महिना म्हणजे एप्रिल महिना. या एप्रिल महिन्यात इतकं ऊन तपते, इतकं ऊन तपते. तुम्ही जर नुसतं 10 वाजता शेतात गेले तरी फुसक्याला टाकत घरी येता. तुम्ही त्या काचेच्या शिशीला किती भारी बोंदरी बांधा थंड पाणी होण्याकरता. शेतातून काम करून तुम्ही घरी निघले की त्यातलं पाणी सुद्धा गरम होते. याचं कारण आहे की वरचं गरम होते म्हणून पाणी गरम होते. हा, उन्हाळ्याचे दिवस होते. काळी मुळे आणण्याकरता गेला. घरचा मिडल काल परिवारातला होता, गरीब होता. त्याला विचारलं का हो तुम्ही दररोज रानावनामध्ये जाता, कमीत कमी उन्हाळ्यात सुद्धा घरी राहिलो पाहिजे. त्यांनी सांगितलं महाराज ज्या दिवशी मी घरी राहिलो त्या दिवशी आमची चूल पेटत नाही. म्हणलं का? म्हणे मी काड्या आणतो आणि गावामध्ये घ्या रे काड्या, घ्या रे काड्या, घ्या रे काड्या, घ्या रे काड्या असं म्हणत मी ती मोळी विकतो आणि विकलेल्या मोळीतून मला 500 रुपये आले. त्याच्यातून मी माझा घर प्रपंच भागवतो. त्याच पैशातून मी किराणा आणतो आणि त्याच पैशावर माझा उदरनिर्वाह चालतो, अर्थात माझी चूल पेटते. कर्मधर्म सुदैवानं गेल्या 1 महिन्यापासून त्याचा हाच उपक्रम. जंगलात जायचा, काळी मुडी आणायचा, जंगलात जायचा, काळी मुडी आणायचा. 1 महिना सतत प्रवास केल्यामुळे ज्या जंगलात जायचा त्या जंगलातल्या काड्या संपल्या. त्यानं विचार केला आता जवळ काळी भेटत नाही, आता दूर गेलो पाहिजे. असे उन्हाळ्याचे दिवस होते. गेलो 10-12 किलोमीटर दूर, खूप दूर गेलं, खूप दूर गेलं. दररोज 12 वाजता घरी येणारा माणूस आज 1 वाजला. जास्त ऊन तपू लागलं. काड्याचा भारा सुद्धा डोक्यावर घेतला, निघाला रस्त्यानं. इकडे तिकडे आजूबाजूला 5 होता. मृगजळाच्या शिवाय दुसरं काही दिसत नव्हतं. उन्हाळ्यात सुद्धा मृगजळ दिसतं, ज्याला ग्रामीण भागामध्ये आपण गावरान भाषेमध्ये झावा म्हणतो. झावा दिसतात ना त्या झाना, पाण्यासारख्या असतात. बघा ना तुम्ही आता 12चा टाइम झाला कशा दिसतात, अशा लपलप लपलप करतात. त्या सुद्धा सांगतात बाबू कीर्तन लांबू नको, कीर्तन सोड. बाबू कीर्तन लांबू नको, कीर्तन सोड. आणि मी सुद्धा ठाम घेतलेले आहे. आज काल्याचं कीर्तन आहे, चालेल ना संध्याकाळ लोक आहे का नाही. अवघ्या 10 मिनिटामध्ये आपण या ठिकाणी थांबणार आहोत. पण मला माझा मुद्दा मांडायचा आहे तुमच्या समोर. काल्याचं चरित्र सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे, तुकोबा सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पण तुकाराम महाराज वैकुंठातून खाली काय येतात त्याचं कारण सांगतायत. म्हणून हा माणूस, मोळी आणणारा जाणारा माणूस, एक दिवस भला दूर गेला. कर्मधर्म सुदैवानं काड्याचा भारा त्याच्या डोक्यावर आहे. महाराज ताण लागली खूप, म्हणून आता थोडं थांबलं पाहिजे, विसावा घेतला पाहिजे, म्हणून एका झाडाखाली बसला. ऐका आता, ज्या झाडाखाली बसला ते झाड काय गांजाचं होतं का? ते झाड काय वडाचं होतं का, पिपळाचं होतं का, बाबडीचं होतं का, निंबाचं होतं का? नाही महाराज, त्या झाडाखाली बसला ते झाड कल्पतरूचं होतं. हा, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, जो म्हणजे नाव नाही घेतलं की कल्पतरू तळवटी श्याम महाराज बैसला, कल्पतरू तळवटी विनोद महाराज बैसला, जो कोणी जो त्याच्या खाली बसत असेल तो पापी असला तरी चालते, अपापी असला तरी चालते, तो पुण्यवान असला तरी चालते, तो अधर्मी धर्मी असला तरी चालते, पण तो त्याच्या खाली बसला पाहिजे. आणि त्याच्या खाली बसायला काय तुमच्या आमच्यासारखे खैरे बांडे असतात का? त्याला सुद्धा पुण्य लागतं. बसलाय महाराज तो त्या झाडाखाली. ओठ कोरडे झाले, काडीचा भारा त्यांनी त्या झाडाला लावला, झाडाखाली बसला. मनात कल्पना केली, अरे 1 वाजला म्हणे, भला मोठा काळ्याचा भारा आपण आणला, काय सावली आहे म्हणे सुंदर. जर मला एखादी फिल्टरची बिस्लेरीची बॉटल भेटली असती तर फार बरं झालं असतं. आली ना महाराज बिस्लेरीची बॉटल. बिस्लेरीची बॉटल आली, झाकण उघडलं, पाणी पिलं, पण त्याच्या तरीही लक्षात आलं नाही. आपल्याला कोणी आपल्या मित्रांना आणून दिले नाही. आपले नातेवाईक शेवटच्या वेळेस पाणी पाजायला येतात, हे मंदा देऊच शकत नाही. ही आली कशी याचा विचार त्यानं केला नाही. फक्त गटागटा पाणी पिलं, त्याने ताण भागवली. ओठ शांत झाले, पोट शांत झालं, पण त्याच्या डोक्यात डबल लड्डू फुटला. म्हणे आता पाणी मिळालं, आता जर पंचपक्वान्नाचं जेवण मिळालं असतं तर फार चांगलं झालं असतं. आला महाराज श्री बालाजीचा बेत. श्याम महाराज श्री बालाजीचा बेत आला. आजी श्री बालाजीचा बेत म्हणजे रहस्यमय बेत आहे हा.
आपल्या घरी जर पाहुणचार आला तर वरण भात पोळी वांग्याची भाजी असं नाही केलं पाहिजे. कधीतरी बालाजीचा बेत केला पाहिजे. बालाजीचा बेत माहित आहे? बा म्हणजे बालुशाही, ला म्हणजे लाडू, जी म्हणजे जिलेबी, बू म्हणजे बुंदी. तोंडाले पाणी सुटू देऊ नका, वांग्याची भाजी तयार आहे. श्री बालाजीचा बेत. जर मला पोटभर जेवण मिळालं असतं तर फार चांगलं झालं असतं. ज्या झाडाखाली बसलेला आहे त्या झाडाने त्याच्या हाकेला होकार दिला, पंचपक्वान्नाचं ताट तयार. पाणी आलं, पाणी पिलं, कल्पना करत नाही कशाखाली बसलेला आहे. ताट आलं, ताट जेवला, कल्पना करत नाही ज्याच्या खाली बसलेला आहे. त्यानं विचार केला म्हणा पाणी फिल्टरचं भेटलं, जेवणही तुटून भेटलं, असं तर उभ्या आयुष्यात जेवलं नाही म्हणे. इतकं सुंदर जेवण मला झाडाखाली भेटलं. आता जास्त जेवण झाल्यामुळे आता काही पुढे वाटचाल करण्याची हिंमत होत नाही. आता जर चांगला पलंग मला या ठिकाणी झोपण्याकरता मिळाला असता तर फार बरं झालं असतं. आला ना देवा पलंग, पलंग आला, पलंगावर झोपला. फिर मन में लड्डू फुटा बोले पलंग या सोने के वास्ते. अगर एखादी अप्सरा जर माझे पाय दाबण्याकरता या ठिकाणी आली असती तर फार बरं झालं असतं. कल्पतरूच्या झाडांना आशीर्वाद दिला तसाच तो अप्सरा सुद्धा आली आणि पाय सुद्धा चेपू लागली. बघा ना तुम्ही, ज्या झाडाखाली तुमच्या आमच्या सारखे जर माणसं बसेल असते तर आपण काय केलं असतो? ओ पाटील, तुम्ही जर कल्पतरूच्या झाडाखाली बसले असते, तुम्ही म्हटलं असतं भाऊ काहीच नाही पाहिजे, ऑटोमॅटिक सगळा कारभार आमचा चालला पाहिजे. मला सारख्यानं म्हटलं असतं चांगलं घर दे, चांगली गाडी दे, चांगली घोडी दे, सगळं दे बाबा, चांगलं दे. पण त्या झाडाखाली बसल्यानंतर तुम्हाला ती बुद्धी सुचली पाहिजे. त्या झाडाखाली बसल्यानंतर तुम्हाला ती मागण्याची कला मिळाली पाहिजे. झाडाखाली बसला, पाणी मागितलं, पाणी मिळालं, जेवण मागितलं, जेवण मिळालं, झोप मागितली, झोप मिळाली, पाय चेपण्याकरता दाशी मागितली, दाशी सुद्धा मिळाली. मनात पुन्हा लड्डू फुटला म्हणे हे सगळं बिन मागायचं भेटतं. आपण मनात कल्पना केली, एखादा भूत येऊन गच्ची तर दाबणार नाही. जसा पलंगावर होता तसा कुचकन बी करू दिला नाही, तसाच खलास केला. दृष्टांत संपला. कल्पतरूच्या झाडाखाली जर तुम्ही बसेल असाल ना माझ्या राजांनो, तर कल्पतरूच्या झाडाखाली उपभोगण्याचे साधनं मागू नका. जीवन उद्धार कसा होईल अशी साधनं मागा. माझे तुकाराम महाराजाला साधकाने विचारलं, म्हणे वैकुंठामध्ये सगळं काही आहे, कामधेनू कल्पतरू चिंतामणी, मागेल ती इच्छा मनातली पूर्ण होते. पण जो काला आज आपल्या वाघापूर गावामध्ये होते, बघा ना तुम्ही, दही पोह्याचा काला आहे, त्याच्यामध्ये दही टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये मस्त सांबार टाकलेला आहे, त्याच्यामध्ये अशा पोहे घेतलेले आहेत, थोडे मुरमुरे घेतलेले आहेत आणि असं मस्त असणारं दही सुद्धा टाकलेलं आहे, हिरवी मिरची सुद्धा खोडून टाकलेली आहे आणि असं मिश्रण करून तयार केलेला पांढऱ्या स्वरूपाचा अर्थात त्यागाचं प्रतीक असणारा हा काला वैकुंठात आम्हाला भेटत नाही. असा काला जर आम्हाला कष्टकरी कलियुगामध्ये भेटत असेल तर उपजोनी या पुढती येऊ. कशा करता महाराज? काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे माई, कवड काही काल्याचे. महाराज असं म्हणतात का हो, एवढसे वस्तू असताना, एवढ्या कमी किमतीच्या वस्तू असताना वैकुंठात याहीपेक्षा अमूल्य किमतीच्या वस्तू भेटतात, पण या कष्टकरी कलियुगामध्ये ज्या वस्तू भेटतात त्या वर भेटत नाहीत. महाराज म्हणतात नाही बाबा, बरं ठीक आहे, तुम्हाला जर हा काला मिळाला, कल्पना करून तुम्हाला जर हा काला मिळाला तर या काल्याचा आस्वाद तुम्ही एकटेच घेसान का? तुकाराम महाराज म्हणतात, येडे असतील ते लोक, ज्यांना काला भेटला ते एकटे खातील. मग पद्धत आहे म्हणे संप्रदायाची, हा काला भेटल्यानंतर कोणी एकट्या दुकट्यानं खायचा नसतो. मग अभंगाच्या तिसऱ्या चरणी एकमेकादे भूमुखी, एकमेकादे भूमुखी, जय हो. एकमेकादे भूमुखी, एकमेकादे भूमुखी,
मुखी सुखे घालू बरी सुखे घालू बरी सुखे घालू बरी मुखी सुखे घालू बरी सुखे घालू बरी सुखे घालू बरी कांदे मुखी सुखे घालू बरी सुखे घालू बरी सुखे घालू बरी एकमेकांदे मुखी वैकुंठ आई वैकुंठ आई वैकुंठ आई वैकुंठ नाही पार कुमाय बार कुमाये पार कुमाय तुकोबा म्हणताय दुर्मिळ असणारा काला आम्हाला कष्टकरी कलियुगामध्ये वैष्णव्याच्या सानिध्यात मिळणार आहे. तर हा काला मिळाल्यानंतर या काल्याचे अधिकारी आम्ही एकटे दुकटे नसू. कारण पद्धत आहे, नियम आहे वारकरी संप्रदायामध्ये. हा काला जर तुमच्या हातावर येत असेल तर हा काला एकट्यानं खायचा नसतो, एकमेका देवमुखी. म्हणून संप्रदायात पद्धत आहे ही. काल्याचं टोपलं महाराजाच्या पुढे आलं की महाराज काला प्रसाद वाटत असतात ना, तो वाटला पाहिजे. महाराज म्हणतात हा वाटल्यानं त्याचं काय होत असते, वाटल्यानं माणसाचं मन पवित्र होत असते. म्हणून असं म्हणतात ना, खाना आहे तो मिलबाटकी खाव. एकट्या दुकट्यानं खाल्ल्यानंतर समोरची व्यक्ती जर तुमच्याकडे पाहत असेल तर तुमचं पोट फुगते कधी कधी. बघा ना तुम्ही, असं म्हणतात ग्रामीण भागामध्ये चांगल्या जेवणाचा पाहुणचार चालू झाला की अनोळखी व्यक्ती एखादी दरवाजात आली की ती तुमच्या ताटाकडे पाहते, अशी म्हण आहे. मग लोक म्हणतात या हो करा जेवण. समोरचा सुद्धा हुशार असला पाहिजे. जेवण करा ना म्हटल्याबरोबर ते जेवायला बसलं पाहिजे आणि याचा एकट्याचा स्वयंपाक तयार असला पाहिजे. जर या जेवण करा असं म्हटल्यानंतर जर आपण म्हणत असू की जेवण करा तो जेवत नसेल, पण एखाद्याची नजर त्या ताटावर गेल्यानंतर तुमचं पोट फुगल्याशिवाय राहत नाही. अन्नाचा दोष असतो महाराष्ट्र, एखाद्याच्या नजरेचा दोष असतो. ह्या दोष असतात हे काढावं लागतात. आपण म्हणतो मग स्वयंपाक फार चांगला झाला पण पोटच फुगलं. अरे पोट फुगलं नाही, त्या गुबाऱ्यानं पाहिलं. एखाद्याची नजर मोठी खतरनाक असते. म्हणून प्रेम वाढावं, प्रेम वाटावं याकरता असं जर तुम्हाला वाटत असेल तर काल्याचा प्रसाद एकट्या दुकट्यानं खायचा नसतो, तो वाटायचा असतो. साधकांनी तुकोबाला विचारलं, महाराज वैकुंठामध्ये दुर्मिळ असलेला काला खाण्याकरता तुम्ही या ठिकाणी येणार आहे, तुम्ही एकटेच खासाल का? महाराज म्हणले मी एकटा नाही खाणार, एकमेका देवमुखी आणि सुके घालू हुंबरी. हुंबरी या शब्दाचा अर्थ आहे ढेकर. ऐका, भंडाऱ्याचं जेवण, लग्नाचं जेवण जेवल्यानंतर लोक डक्कर देपर्यंत जेवतातच की. डक्कर देपर्यंत जेवतात, ढेकर देपर्यंत जेवतात. त्यांना विचारलं जातं नाही म्हणे आता तृप्त झालंय, म्हणे आता तृप्तीचा ढेकर दिला. ढेकर झाली म्हणजे तुमची तृप्ती आहे. तसे तुकाराम महाराज म्हणतात सुके घालू हुंबरी. महाराज असा काला करण्याकरता ठिकाण कोणतं आहे, असा काला करण्याकरता स्थळ कोणतं आहे? आज श्री संत सद्गुरू एकनाथ महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त आपल्या वाघापूर गावामध्ये, गावाच्या बाहेर का होईना, हे वाळवंटापेक्षा कमी नाही. महाराज म्हणतात वाळवंट असलं पाहिजे, बरं असलं पाहिजे, नीट असलं पाहिजे. वाळवंटही नसेल, बरंही नसेल, नीटही नसेल, कमीत कमी ते उत्तम असलं पाहिजे अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे वाळवंट म्हणे वाळवंट परमे नीट उत्तम परमे नीट उत्तम वैकुंठ तो ऐसिना वैकुंठ तो ऐसिना परमे कब
कवळ काशी कायाचे कवळ काशी कायाचे वैकुंठ जायचे वैकुंठ जायचे तुका म्हणे वाढवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. तुकोबानी चरित्र पाहिलंय. तुकोबा म्हणले एकतर दुर्मिळ असणारा काल्याचा आस्वाद घेण्याकरता आम्ही या ठिकाणी येणार आहोत. महाराज साधकांनी पुन्हा महाराजांना विचारलं, महाराज हा काला केला कोणी? त्यावेळेस तुकाराम महाराजांनी उत्तर दिलं, हा काला करणारा सामान्य नाही, संपूर्ण विश्वाला जो चालवतो, विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लागी प्रीत. विठ्ठल विठ्ठल. भगवंतांनी गोपाळांच्या सानिध्यामध्ये जो काला केला, ज्या बाल लीला केल्या, आणि ह्या लीला केल्यानंतर जो काला भगवंताने गोपाळांच्या सानिध्यामध्ये केला, हा काला केल्यामध्ये, आणि हा काला पाहिल्यानंतर जो आनंद मला मिळाला, या आनंदात पारावार आला नाही. ऐका, भगवंताचं चरित्र फार सुंदर आहे आणि काल्याचं कीर्तन भगवंताचं चरित्र सांगितल्याशिवाय पूर्ण होत नाही. सांगू तुम्हाला, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी तारू भव सागिरीचे उंचरूच अधिकारी. या एका चरणापासून काम सारोनी सकळ म्हणती झाली आता वेळ म्हणती आना शिदोऱ्या, इथपर्यंत 150 ते 200 प्रमाण आहेत. आणि काल्याचं कीर्तन पूर्ण करण्याकरता कमीत कमी 4 तास पाहिजे. चरित्र ते उच्चाराव्यापासून आता झालं आपलं काल्याचं कीर्तन चालू. आता लोक काय होतं, कीर्तन नाही बरं, कीर्तनच होतं. तुकाराम महाराजांनी हे सगळं चरित्र पाहिलं, कारण तुकाराम महाराज सहजासहजी आले नाही. जर आजी एखाद्याला काही नाही गप्पा सांगत असेल तर कोणीतरी होमकारा देणारा असतोच की, त्याचं नाव आहे नातू. नातू ना तूही नाही मी नाही नातू. आजी मला काही नाही सांग, आजी मला गप्पा सांग, आजी काही नाही गप्पा सांगते, त्यावेळेस नातू करते ओंकारे देऊ देऊ. ते कधी कोमात जातं हे आजीला सुद्धा कळत नाही. तसं तुकाराम महाराज सुद्धा साधकाला सांगतायत. साधक विचारतायत, साधकाला सांगतायत, महाराज हा काळ्याचा आनंद आस्वाद तुम्हाला मिळेल केव्हा आणि हा झाला कसा? त्यावेळेस जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज म्हणतात, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी तारू भवसागिरीचे उंच नीच अधिकारी. सर्वसामान्यांसुद्धा अधिकार होता, सर्वसामान्य माणूस सुद्धा उद्धार पावत होता, कारण त्या काळात भगवान श्रीकृष्ण होता. बघा तुम्ही, आज तुम्ही आम्ही या कष्टकरी कलयुगामध्ये जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणूस जन्माला आल्यानंतर मृत्यूला घाबरत असतो. त्या मृत्यूला घाबरल्यापैकी एक होता, त्याचं नाव कंस. हा कंस कोण होता? हा कृष्णाचा मामा होता. मामा कोण होता? मामा. कंसाने सांगितलं मला मृत्यू नको, मला मृत्यू नको, सकाळी नाही, दुपार नाही, संध्याकाळ नाही, कारण त्याही काळामध्ये सुद्धा काही राक्षस होते, त्या काळात सुद्धा काही नीच बुद्धीचे लोक होते, मरण मागत नव्हते. पण मी सुरुवातीला यादी सांगितली तुम्हाला, पीर मरे पैगंबर मरे मर गए जिंदा जोगी. अरे मोठे गेले बाबा, तर तू कुठे काढला कंसा? तूच. म्हणून आकाशाची वाणी झाली, आणि आकाशाची वाणी झाली असताना त्या आकाशाच्या वाणीनं सांगितलं, तुझं लागी वधी उपजला मजा आधी. तू म्हणतो ना मला मारणार कोणी नाही, अरे माझ्या अगोदर तो अवतार कार्य झालेला आहे, कारण भगवंताचा अवतार समाजाच्या कल्याणाकरता असतो. धर्म रक्षा वया अवतार घेशी आपुल्या पाडीशी भक्त जना. नारद मुनी रस्त्यानं जात असताना वनविहार करताना सांगितले, म्हणे कंसा अरे बाबा तू एक काम कर, तुला मरण नको असं म्हणतो ना, पण तुझ्याच बहिणीच्या कुशीतून 8वा जन्माला येणारा जो आहे त्याचं नाव कृष्ण असेल, आणि या कृष्णाच्या हातून तू वध पावशील, मरण पावशील. त्यांनी सांगितलं माझ्याच बहिणीच्या हातातून जन्माला, कुशीतून जन्माला आलेला कृष्ण नावाचा मुलगा माझा वध करत असेल, एक काम करतो मी त्याला जन्माला जीव देणार नाही, ठेवी बंदी खाणी दूता सांगे. कंसाने सांगितलं त्यांच्या नौकरांना, जा यांना मथुरेमध्ये कारागृहामध्ये ठेवा. म्हणून भगवान श्रीकृष्णाचा 8वा जन्म हा येरवड्यामध्ये झाला, अर्थातच कंसाच्या कारागृहात झाला. पण भगवान श्रीकृष्णाचा जन्म त्या ठिकाणी झाल्यानंतर ही बातमी सगळ्यांना माहीत होती, कारण वेळ आपली संपलेली आहे, म्हणून धावतं चरित्र सांगतो. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णानं माईक स्वरूपाने सांगितलं, पिताश्री बोले वसुदेवजी मला या ठिकाणी ठेवू नका. मग कुठे घेऊन जा? नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. नंदाच्या घराला आल्यानंतर नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की, कारण जिकडे तिकडे गोकुळामध्ये आनंदीच आनंद झाला. 7वी योग माया भगवंताने त्या ठिकाणी माये स्वरूपात आणून टेकले होते. नंदाच्या घरी यशोदेला पुत्र झाला, म्हणून सगळ्या गोकुळामध्ये आनंद झाला. किती आनंद झाला? गुडिया तोडणे करती कथा गाती गाणे, तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. कर्मधर्म सुदैवानं यशोदाला पुत्र झाला,
नंद राजाला पुत्र झाला म्हणून सगळ्या गोकुळामध्ये गुड्या उभारल्या आल्या. जसं आपण सगळ्या गावात काल गुड्या उभारल्या होत्या. कर्मधर्म सुदैवानं भगवंताने विचार केला की मी नुसतं आनंद देण्याकरता जन्माला आलो असं नाही, कंसासारखे हजारो या राक्षसांना मला मारायचं आहे, याकरता मी जन्माला आलोय. पण एवढ्या मोठ्या राक्षसाला जर मारायचं असेल तर एकट्या दुकट्याचं ते काम, एवढ्या मोठ्या राक्षसाला जर मारायचं असेल एकट्या दुकट्याचं काम नाही. म्हणून मिटिंग घेतली, गोकुळातले सगळे मित्रमंडळी एका ठिकाणी बोलवली आणि एक मंडळ तयार केलं. त्या मंडळाचं नाव होतं चोर मंडळ. विठाला विठाला. आपण म्हणतो धर्मरक्षा वया अवतार घेसे, भगवान श्रीकृष्णाचा अवतार धर्मरक्षणा करताय. कारण पूर्वीच्या काळात सुद्धा कीर्तन प्रवचन व्हायचे, ब्राह्मण लोक यज्ञ याग वगैरे करायचे, पण हे राक्षस लोक त्या जायचे. यज्ञ चालू असला तर यज्ञात पाणी टाकायचे, कीर्तन चालू असलं कीर्तनात विक्षेप करायचे, कीर्तन मोडून जायचं. आणि जास्त पाप असल्यामुळे देवानं त्या ठिकाणी अवतार कार्य घेतलंय. पण देवानं विचार केला, मित्र हो, एकट्या दुकट्याचं काम नाही म्हणे हे, आता आपल्याला सगळं मंडळ स्थापित करायचं आहे. म्हणून सगळं मंडळ एका ठिकाणी भगवंतानी बोलवलं आणि सगळ्यांना विचारलं, काय रे तू एवढा बारीक काऊन? म्हणे काय करू देवा, पूर्वीच्या काळामध्ये हजारो गाई म्हशी असायच्या, 9 लाख गाई होत्या नंद राजाकडे, म्हणून त्या काळात गाई म्हशी सुद्धा होत्या. आताच्या काळामध्ये गाई म्हशी असली तर असली गावात 1-2 ठिकाणी, नाही तर तीही सापडत नाही. म्हशी भक्कम आहेत पण गाई सापडत नाहीत. कारण त्या गाई गेल्या सुट्टीवर, काही सुट्टीवर गेल्या, काही नेऊन घातल्या, काही कसायाच्या कत्तलखान्यावर गेल्या. माझ्या राजांनो, पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा गाई होत्या. नंद राजाकडे 9 लाख गाई होत्या. भगवंतांनी चोर मंडळ मीटिंग बोलवली. विचारलं, काय तुम्ही एवढे बारीक चिरीक का? म्हणजे काय करू देवा, आमच्या घरचं सगळं गाई म्हशीचं सगळं दूध जाते म्हणे डेअरीला, आणि डेअरीला जाते म्हणून भेटत नाही म्हणे ढेरीला. ढेरीला भेटलं पाहिजे याकरता काय केलं, भगवंतांनी विचार केला, ही लोक प्रेमान देत नाही, आता चोरी केली पाहिजे. म्हणून याला तरी यारी लागे अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी पुरी म्हणाल तो बरी. जोपर्यंत तुम्ही तृप्तीचा ढेकर देणार नाही तोपर्यंत खायचं आहे, पण आपल्याला चोरी करायची. मग मांग या, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, गुपचूप चला, दांगळू नाही असला पाहिजे. त्यातलं एक उठलं, वेड्या वाकड्या वैज्या सुदाम्या हे जे होते त्यातलं एक उठलं म्हणे, देवा तू म्हणतो चोरून पाठीमाग या, कोणाशी बोलू नका, हळूहळू चाला. एखादी गवळण जर आली, तिनं जर आपल्याला पकडलं तर देव म्हणे सगळी व्यवस्था केलेली आहे. काटे सुद्धा घेतले होते, अलग प्रकारच्या काच्या गोळ्या सुद्धा सोबत घेतल्या होत्या, खडे सुद्धा घेतले होते, मिरकुट सुद्धा सोबत घेतलं होतं. कशा करता, चोरी करण्यासाठी जात असताना जर संकट येत असेल तर त्या संकटातून मुक्त होण्याकरता नाना प्रकारच्या चोऱ्या देवानी त्या ठिकाणी केल्या. कर्मधर्म सुदैवानं देव हळूहळू मोठे होऊ लागले, इतके मोठे होऊ लागले. चोऱ्या तर देवाच्या व्हायच्याच, पण खुल्ला दिवसा सुद्धा देव चोऱ्या करू लागले. मग काही कारणास्तव देवाच्या चोऱ्या वाढत गेल्यामुळे, देवाच्या चोऱ्या वाढल्यामुळे देवाचे घराने यशोदे मातेकडे येऊ लागले. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. यशोदा मया सांगू लागली, कृष्णा चोऱ्या करू नको रे, चोऱ्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा. यशोदा मातेनं कृष्णाला हात जोडून ताकीद केलं, कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको रे. यशोदा मातेनं कृष्णाला हात जोडून केली, कृष्णा अजिबात कधी कोणाच्या खोड्या करू नको. तरी सुद्धा दिवसेंदिवस देव म्हणले, माझा जन्म नुसतं खोड्या करण्याकरता नाही, ह्या खोड्या दिसतात, पण मी मूळ अवतार कार्य जर कशा करता केलं असेल ना, भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संवारी, दुर्जनाचा संवार करण्याकरता माझा जन्म झालेला आहे. म्हणजे सवंगळी मित्रमंडळी हे निमित्त कारण आहे. कारण एकटा गोवर्धन मी एकट्यानं करंगळीत उचलला, पण त्यातले काही मित्र म्हणत होते, देवा आमचा हात लागला म्हणून तू पर्वत उचलला. मी सहज करंगळी खाली केली म्हणे, सगळा पर्वत त्याच्या डोसक्यावर आला. ते म्हणले, पकड. ज्यावेळेस मी करंगळी पुन्हा लावली म्हणे, त्यावेळेस तो गोवर्धन पर्वत वर गेला. सगळा करता करता मीच आहे, सवंगडी निमित्त मात्र आहे. अशा नाना प्रकारच्या खोड्या वाढत गेल्या. यशोदा माता घराने ऐकून कंटाळली. शेवटी यशोदा मातेनं विचार केला, आता कृष्णाला गावात ठेवता कामा नये, आता कृष्णाला शाळेमध्ये पाठवलं पाहिजे. मग पूर्वीची शाळा कोणती होती, आपलं लेकरू जास्त मस्ती जास्त दांगडू करत असेल तर आई आजी आजोबा त्याला बालवाडीत पाठवतात. पण त्या काळात शाळा ही नव्हती, कारण क खा खी खी गु ग हे नव्हतं. मग गाई ढोरं रानामध्ये द्यायची अशी शाळा होती. म्हणून भगवंतानं सुद्धा विचार केला की आता यशोदा मातेला जास्त त्रास द्यायला देता कामा रे. याकरता उद्या जाईना मी राना, सवे घेवोनी गोदना. भगवंतांनी सगळ्या चोर मंडळाला सांगितलं, हे तुमच्या सोबतच्या सगळ्या गाई म्हशी सोबत घ्या, पण सोबत येत असताना सगळ्यांनी आपापल्या भाकरी शिदोऱ्या सोबत आणा.
आपण एक काम करू, गाई म्हशी यमुनेच्या तीरावर चरत असताना गाई म्हशीला चरू देऊ, नाना प्रकारचे खेळ त्या ठिकाणी खेळू देऊ. खेळ सुद्धा खेळले, पण त्यातले एक होतं ते म्हणले, देवा गाई तर चरतायत, खेळ सुद्धा आपण खेळले, पण मेन राहिलं म्हणे काय, आता पोटामध्ये भूक मावनाशी झाली, म्हणून आता खांदी भार पोटी भूक, काय खेळावायचे सुख. खूप खेळ देवाने त्या ठिकाणी खेळले, म्हणून देवाने सांगितलं, अरे मित्र हो, गाई म्हशी चरतात चरू द्या म्हणे. काही अट्टास होता, काही त्यात नियम होते, असे नियम त्या सगळ्या सवंगाळ्याला समजून सांगितले. खांद्यावर कांबडीचा भार असल्यामुळे सगळ्या गोपाळांना एका जागेवर बसवलं. म्हणे या काम सारोनी सकर, अवघे मिळोनी गोपाळ, झाली आता वेळ म्हणती आना शिदोऱ्या. असा यमुनेच्या तीरावर, यमुनेच्या तटावर भगवान श्रीकृष्णाने सगळ्या सवंगळीच्या सानिध्यात तो काला केला. हा काल्याचा आनंद स्वर्गातले लोक पाहतात, कारण महाराज स्वर्गामध्ये सगळं काही आहे, पण काल्याचा आस्वाद, काल्याचा आनंद पाहण्यासाठी भेटत नाही, काल्याचा प्रसाद खाण्यासाठी भेटत नाही. तो फक्त तुमच्या आमच्या सर्व मायबापांच्या सानिध्यामध्ये, साधूच्या गप्पा करण्यामध्ये आपल्याला मिळत असतो. म्हणून आपण सुद्धा वाघापूर ग्रामस्थ अत्यंत नशिबान आहे की श्री संत सद्गुरू एकनाथ महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं 7 दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताहाचा कालाच घेताय का तुम्ही? काला काय 8व्याच दिवशी घेतला पाहिजे असं काही नाही. 7 दिवस कीर्तन ऐकले ना तुम्ही, तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. साधूच्या गप्पा म्हणजे हा एक प्रसाद आहे. 7 दिवसात आपण त्या साधूच्या गप्पा ऐकल्या आणि आज तुम्ही 8व्या दिवशी पूर्णत्वाला प्राप्त झाले. ज्याच्या जीवनामध्ये काला झाला तो पुन्हा येता कामा नये, म्हणून बऱ्याच ठिकाणी म्हणतात काला झाला की का आला. श्याम महाराज काला करून गेला, डबल जर गावात आला लोक म्हणतात का आला. म्हणून एकदा काला झाला की त्यानं डबल येऊ नये. एक सांगतो, काला म्हटलं की हल्लं पाहिजे, काला हाला. असा सुद्धा काला आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी होतोय. म्हणून आम्ही सुद्धा भाग्यवान आहे की आम्हाला सुद्धा सद्गुरू एकनाथ महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त हे काल्याचं कीर्तन करण्याचा सुयोग प्राप्त झाला. ज्यांच्या नियोजनात अतिशय सुंदर हा कार्यक्रम पार पडत आहे, आमचे विनोद महाराज, मृदंग सम्राट श्याम महाराज, आमचे विठ्ठल महाराज, नारायण महाराज आदी करून सगळे टाळकरी सवंगडी मंडळी, गावातील सर्व आयोजक समिती. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की यावर्षी एवढा मोठा कार्यक्रम आपण केला, पुढच्या वर्षी एवढा मोठा कार्यक्रम करा, एवढा मोठा कार्यक्रम करा. पंचक्रोशीत वाघापूरचं नाव मोठं झालं पाहिजे, एवढा करा. पंचक्रोशीमध्ये तुमच्या गावचं नाव मोठं झालं पाहिजे आणि पुढच्या वर्षी सुद्धा काला माझ्याकडे झाला पाहिजे. पण पुढच्या वर्षीचं नारळ याच वर्षी. मला तर विनोद महाराज म्हटले, गुरुजी तुम्ही कथा करा, भागवत करा. पण मी म्हटलं बा भागवत माझ्याकडे जबाबदारी आहे. वारकरी शिक्षण संस्था आहे मौनी बाबा संस्थांमध्ये, तिथं 32 लेकराचा बाप आहे मी, माझ्याकडे 32 लेकरं आहेत. म्हणून जास्त दवदव काही कामाची नाही. माझ्या या एका वर्षामध्ये फक्त 2च भागवत मी करतो, ते बी 12 ते 4 करून पुन्हा जागेवर वापस होतो. या सगळ्या मंडळीला माहीत आहे. म्हटलं जास्त दवदव होईन यामुळे नको, जर सेवा वाटली तर मी कीर्तनाची देतो. मग ते म्हणले रात्रीचं कीर्तन द्या. म्हटलं रात्री सगळ्या तारखा गेलेल्या आहे, आजची 31 रिकामी आहे, ही 31 तारीख मला मिळाली. कुठंतरी माझं सौभाग्य होतं, कुठंतरी माझं पुण्य आळालं होतं. म्हणून तुम्हा सर्व वाघापूर ग्रामस्थांचं या ठिकाणी मला दर्शन झालं. झालेली सेवा समर्थ सद्गुरू संत सम्राट योगीराज गजानन महाराज, परमहंस रामकृष्ण मौनी बाबा यांच्या चरणावर समर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम. गेल्या 2 तासापासून आपल्या सगळ्या लोकांनी मला या ठिकाणी लेकराप्रमाणे सांभाळून घेतलं. साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर सेवा दिली, त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गाणारे, वाजवणारे, ऐकणारे यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण आज आमचं यूट्यूब चॅनल आहे, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे कीर्तन आता अर्ध्या 1 तासानं घरी गेल्यानंतर पळणार आहे. म्हणून काय आपण या ठिकाणी काय कौतुक करतो, कसं करतो, कोण्या गावामध्ये आपण कार्यक्रम केला, या सगळ्याची टिप्पणी त्याच्यामध्ये होते. म्हणून आमचे संस्थेचे विद्यार्थी आहेत, आमचे कोल्हे महाराज हे सुद्धा आहेत. म्हणून सगळ्यांच्या चरणावर पुन्हा एकदा सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पण जाता जाता मी सगळ्यांना एकच त्रास देत असतो, ज्यांना ज्यांना हात असतील त्यांना हात असे मस्त वर करा. असतील ज्याला हात असतील त्यानं करा बरं, ज्याला नसतील त्यांना जबरदस्ती नाही. राहू द्या असे आता 1 वाजेपर्यंत. 12:30 वाजले, अर्धा तास पाहू द्या. तुमची किती परमार्थ करायची ताकद येतं. शाबास. ते मग घेतला आजीन खाली. आजी हा टाका थांब. हॅलो, मस्त एक आवाज आला पाहिजे. हरे रामा हरे रामा, रामा रामा हरे हरे. वा जी, आमचे गायक झेके पडले, पण एक आवाज आला पाहिजे. हरे रामा हरे रामा, रामा रामा हरे हरे. हरे राम हरे राम, राम राम हरे
कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ज्ञानेश्वर माऊली द्वारा